हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। मी वेट लॉसची माझी जर्नी सांगितली, वेट लॉस प्लॅन सांगितले तुम्हाला, पण एक्सरसाइजचा व्हिडिओ खूप उशिराने येतोय, त्यासाठी आधी सॉरी। खूप प्लॅन केलं की या दिवशी करायचं, एक दिवस शूट पण केलं मी टेरेसवर, पण ते प्रॉपर वर्क नाही झालं, त्याच्यामुळे मी अपलोड नव्हता केला तो व्हिडिओ। त्यानंतर प्लॅन केलं की छान एका असं सुदिन शांत ठिकाणी जाऊन आपण शूट करूयात, पण पाऊस आहे, त्यात राजनंदिनी, या सगळ्या गोष्टींमध्ये ना ते प्रॉपर वर्कच होत नव्हतं। त्यामुळे आज म्हणलं की फायनली आपण देऊयात। मी ॲक्च्युली काल कमेंट्स ज्या आल्या होत्या त्यांना सांगितलं होते की आज व्हिडिओ अपलोड करते, पण तेही शक्य नाही झालं। आषाढी एकादशी त्यानिमित्त मग घरातली स्वच्छतामुळे ना व्हिडिओ शूट करायला जमलं नाही। आज करते, जसं आता घरच्या घरीच करूयात म्हणलं, आता होत नाहीये बाहेर जायला पावसामुळे, तर घरी शूट करते व्हिडिओ। तर आमच्या इथे झुंबा क्लास आहे, सकाळी 7 वाजता जाते मी, 7 ते 8 असतं, आणि सकाळचं 7 वाजता गेल्यावरती वार्मअपचं जे रुटीन आहे ते एक फिक्स आहे, पण बाकी सगळ्या ज्या एक्सरसाइज असतात त्या थोड्या चेंज होत राहतात डेली, आणि शनिवारी रविवारी सुट्टी असते। तर काही एक्सरसाइजेस आहेत त्या मी तुम्हाला सजेस्ट करते, जे हातातलं इथलं फॅट असेल किंवा हे फॅट असेल, थिप्सचं फॅट असेल, तर ते कमी करण्यासाठी ज्या एक्सरसाइजेस आहेत त्या मी तुम्हाला आता सजेस्ट करते। प्रॉपर तिथे मी ज्या करते त्यातल्याच एक्सरसाइजेस आहेत त्या, पण ते एक वेगळं रुटीन असतं। मी सरांना रिक्वेस्ट करून बघते की ते शूट वगैरे करायला अलाउ करतात का मला, तर त्याने अलाउ केलं तर मग मी ते वार्मअपचं रुटीन वगैरे असेल तर ते पण एखाद्या वेळेस शूट करून ना सगळं तुम्हाला अपलोड करेन, मग तुम्ही ते करू शकता घरच्या घरी, ज्यांना बाहेर जाता येत नसेल त्यांना। पण त्यासाठी मला सरांची आधी परमिशन घ्यावी लागेल। एक्सरसाइज स्टार्ट करण्याआधी सकाळी 1 ग्लास पाणी होतं, आणि त्यानंतर ब्लॅक कॉफी घेते, आणि मग एक्सरसाइजला सुरुवात करते, आणि नंतर मग मध्ये मध्ये जेव्हा गरज वाटेल, तहान लागेल, घशाला कोरड जाणवेल, त्यावेळेस मग जेवढं गरजेचं आहे तेवढं, खूप नाही पाणी, जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाणी, 1-2 घोट वगैरे असं पिते। आणि एंडिंगला जेव्हा मेडिटेशन असतं त्यावेळेस मग मेडिटेशनच्या आधी मी बऱ्यापैकी मला वाटतं 250 ml वगैरे पाणी पिऊन मग मेडिटेशनला बसते, म्हणजे तेवढ्या बॉटलमध्ये शिल्लक असेल। जर 1 लिटर किंवा अर्धा लिटरची घेऊन जाते, 1 लिटर काही कंप्लीट संपत नाही, पण अर्धा लिटरची असेल तर माझी एक्सरसाइजला ती पूर्ण मी संपवते, मध्ये मध्ये 1-2 घोट, आणि एंडिंगला असेल तेवढी सगळी बॉटल। तर असं रुटीन आहे। एक्सरसाइज जे आहे ते मी तुम्हाला सांगते आता। मी काय करते की तुम्हाला नॉर्मल आधी एक्सरसाइज स्टार्ट करण्याच्या आधी वॉर्मअपचं एक 5 मिनिटाचं एक सांगते, तर ते तुम्ही आधी करा आणि मग एक्सरसाइजला स्टार्ट करा। तुम्ही वॉक घेतला तरी चालेल, म्हणजे एक 10 मिनिटं जरी वॉक घेऊन मग एक्सरसाइज स्टार्ट केला तरीही चालेल।
रुटीन होतं, एक 5 ते 10 मिनिटं तुम्ही हे करू शकता आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज करायच्या. तर या सगळ्या एक्सरसाइजेस होत्या ज्या मी केलेल्या आहेत, अजून बऱ्याचशा आहेत, पण आता त्याचा फुल लेंथ व्हिडिओ नाही करणार. याच्यामध्ये मी काय करते की अजून ज्या काही एक्सरसाइजेस असतील ना तर त्या शॉर्ट्समध्ये टाकत जाते 1-2-3 दिवसानंतर. लगेच नाही जमणार बिकॉज शूट पण करायला हव्यात आणि त्या फिक्स मी ऑन टाइम टाकेन, शॉर्ट्समध्ये अपलोड करते, नक्की चेक करा. आणि बाकी हे जे रुटीन आहे ना आता मी जे तुम्हाला दाखवलं तर ते सुद्धा तुम्ही डेली फॉलो केलात तरी चालेल. फक्त आठवड्यातनं एखाद दुसरा दिवस आराम करा, फुल वीक नका करू. थोडासा आराम पण गरजेचा आहे बॉडीला. आणि सगळ्या फॉलो करा जशा मी दाखवल्यात तशा. जर तुम्हाला कोणता त्रास असेल सेव्हिअर म्हणजे असा जास्त काही त्रास असेल, पाठदुखी किंवा काही, तर आधी तुमचे डॉक्टर्सना कन्सल्ट करा, कारण पुन्हा मग त्याचा दुसरा काही वाईट परिणाम नको व्हायला तुमच्या बॉडीवर. त्यासाठी आधी तुमच्या डॉक्टरांशी एकदा कन्सल्ट करा की एक्सरसाइज वगैरे केला तर चालतात का वगैरे, कुठले तुम्हाला बाकी त्रास असेल, मेजर असा काही प्रॉब्लेम असेल तर. सी सेक्शन मॉम्स असतील तर लगेच या एक्सरसाइजेस करू नका, थोडे महिने जाऊ द्या, थोडे महिने एन्जॉय करा तुमचं आई पण, आणि त्याच्यानंतर मग या एक्सरसाइजेस करा.
तेही डॉक्टरांना विचारून. मी सुद्धा डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच एक्सरसाइजेस केलेल्या आहेत. आता काही जण विचारतील की एक्सरसाइजेस करून स्टिचेस दुखतात का, तर अजिबात मला पेन वगैरे काही होत नाही, स्टिचेस दुखत नाहीत स्टिचेसच्या जागी. कारण मी जवळजवळ 10 महिन्यानंतरच एक्सरसाइज सुरू केला होता डिलिव्हरीनंतर. तुम्ही तरीही एकदा तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करा एक्सरसाइजेस करण्याआधी. मोस्टली ट्राय करा एक्सरसाइज सकाळीच करण्याआधी, काही खाण्याच्या आधी जेव्हा एक्सरसाइज आपण करतो. मग संध्याकाळी जे एक्सरसाइज करतात ना ते काही मला पटत नाही अजिबात. त्यामुळे मॉर्निंगमध्ये एक्सरसाइज करायला स्टार्ट करा. वर्कआउट नंतर नक्की मेडिटेशन करा 5 ते 10 मिनटं, जसं तुमच्याकडे वेळ अवेलेबल असेल त्यानुसार. हा जो आपला पॉईंट असतो ना याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करायचं, ओमचा उच्चार करायचा, त्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा, पुन्हा सोडायचा. असं एक 5 ते 10 मिनटं तुम्ही करू शकताय. आता कोणीतरी मला म्हणेल की अरे आमच्याकडे सकाळी एवढा वेळ नसतो, पण स्वतःला जर फिट अँड फाईन ठेवायचं असेल ना तर मग वेळ काढायलाच लागतो. जर तुम्ही 6ला उठत असाल तर 5ला उठा, 5ला उठत असाल तर थोडासा एक 20 मिनटं आधी उठा, 20 मिनटं वर्कआउट केलं तरी चालतं. मध्ये थोडासा ब्रेक घेतला होता मी राजनंदिनीच्या बर्थडे नंतर, आणि आता पुन्हा स्टार्ट केलंय. आता खूप दिवसानंतर पुन्हा स्टार्ट केल्यामुळे माझं पण थोडं बॉडी पेन होत आहे. एक 2-3 दिवसच झाले मी स्टार्ट करून पुन्हा. कारण काय झालं, मध्ये नरेंद्र वगैरे आजारी होते तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तो ब्रेक लागला. अदरवाईज मी ठरवलं की अजिबात ब्रेक घ्यायचं नाही, नाहीतर मग रुटीन चेंज होतं आपलं पुन्हा. पण ते आजारी होते, राजनंदिनीला घ्यायला कोणी नव्हतं, त्यामुळे माझं रुटीनच बदललं पुन्हा. पण आता 2-3 दिवस स्टार्ट केल्यामुळे ना थोडं माझेसुद्धा पाय वगैरे दुखत आहेत. त्यामुळे कदाचित एक्सरसाइज करताना थोडंसं ते वेगळं काहीतरी जाणवेल तुम्हाला. पण येस, आता पुन्हा सुरू केलं आहे आणि ते देव करो कुठलेही प्रॉब्लेम्स येऊ नयेत या वर्कआउट जर्नीमध्ये. आज माझं 2 टाईम वर्कआउट झालेलं आहे, सकाळीही केलं आहे, आताही केलं आहे. अजूनही माझं फॅट बंद करायचं आहे. वेटचं तर काही इश्यू नाही आहे आता, पण फॅट नक्कीच बंद करायचं आहे आणि त्याच मार्गावर आहे आता मी. जे नवीन स्टार्ट करणार असतील ना वर्कआउट, तर त्यांच्यासाठी की सुरुवातीला थोडं कंटाळवाणं वाटतं, कधी कधी उठायला नको वाटतं. मलाही आता 2-3 दिवस, मी आता इतके 2-4 महिने करते एक्सरसाइज, तरीसुद्धा आता नवीन जेव्हा स्टार्ट केलं पुन्हा ब्रेक घेऊन, तर तेव्हासुद्धा मला उठायला आज सकाळी असं होत होतं की अरे नको जायला, झोपलो असतो मस्त, इतका बाहेर पाऊस पडतोय छान, पण नाही, उठले गेले. जाताना पण खूप बोर झाल्यासारखं वाटत होतं, पण तिथे गेल्यावर जेव्हा एक्सरसाइज केली त्यानंतर काहीच नाही वाटलं. आता मला हां उद्या पुन्हा यायचं. जेव्हा एम ठेवतो ना आपल्या समोर त्यावेळेस मग नंतर काय वाटत नाही, पण आता थोडे दिवस सवय होईपर्यंत पुन्हा आपल्याला वाटतं की नको झोपूयात, नको करायला वगैरे. पण स्वतःचा एक एम ठेवा की मला हा छान दिसायचं आहे, मला तब्येत चांगली करायची आहे, माझी लाईफस्टाईल हेल्दी करायची आहे. त्यावेळेस तुम्हाला नक्की सकाळी तुम्ही स्वतःहून असं अलार्म न लावता उठाल. किती टाइम्स करायचे हे सेट्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत. जर तुम्हाला तितकं नाही पॉसिबल झालं तर सुरुवातीला तुम्हाला जमेल इतकं करा, थोडं थोडं करत जा, जास्त पण करायला जाऊ नका उगाच हां मला करायचं आहे कम्प्लीट म्हणून. असं थोडं थोडं करत जायचं. आम्हाला सुद्धा जेव्हा आता नवीन कोणत्या एक्सरसाइज इंट्रोड्यूस करतात जर नाही जमला तर आम्ही थोडा वेळ पॉज घेतो आणि मग पुन्हा करतो. तर तुम्ही सुद्धा तसंच करा जे घरी बसून करणार आहेत. बाकी बाहेर ज्यांना जिमला वगैरे जायला जमतं त्यांचा तर काही विषयच नाही आहे. बरेच जणी मला बोलल्या की ताई आम्हाला बाहेर नाही जाता येत आहे, बाळ छोटा आहे, किंवा मग बाहेर घरची कामं वगैरे असं सगळ्या किंवा जबाबदाऱ्या असतात लेडीजवरती भरपूर साऱ्या, तर त्यांना जमत नाही बाहेर जायला. तर त्यांनी मला खूप रिक्वेस्ट केली होती की ताई दाखव म्हणून काय एक्सरसाइज करतेस. तर फायनली हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आणि प्लीज जर आवडला तुम्हाला हा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा की कसे वाटले तुम्हाला, आणि नक्की ट्राय करा एक्सरसाइज. आणि मोस्ट इम्पॉर्टंट चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे अजून काही व्हिडिओज तुम्हाला तुमच्यापर्यंत येतील. ओके, तर चला व्हिडिओचा एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. बाय.